कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी। तर आपण पाहतोय पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं सूड उगवायला सुरुवात केलेली आहे आणि ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच राहणार आहे। भारत पाकिस्तानमध्ये जरी शस्त्रसंधी झाली असली तरीही ऑपरेशन सिंदूर मात्र अजूनही सुरूच आहे आणि योग्य वेळी या संदर्भातली अगदी सविस्तर माहिती दिली जाईल अशी भूमिका हवाई दलानं घेतलेली आहे। यावेळेस भारतीय हवाई दलाकडून एक्सवर एक ट्विट करण्यात आलं। यामध्ये आत्तापर्यंत दिलेली जबाबदारी वायुदलानं चोखपणे बजावल्याचं म्हटलंय आणि कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन या ट्विटच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। तर ऑपरेशन सिंदूर संदर्भात वायुदलानं नक्की काय माहिती दिलेली आपण अगदी सविस्तर पाहूयात। तर आपण पाहतोय ऑपरेशन सिंदूर अजूनही संपलेलं नाही। अगदी स्पष्टपणे वायुदलानं ही भूमिका मांडलेली आहे। मात्र या संदर्भातील माहिती ही योग्य वेळी सविस्तर पद्धतीने दिली जाणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। यासह आत्तापर्यंत दिलेली जबाबदारी वायुदलानं अगदी चोखपणे बजावल्याचं सुद्धा वायुदलानं नमूद केलेलं आहे आणि कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन वायुदलातर्फे नागरिकांना करण्यात आलेलं आहे। तर आपण पाहिलेलं आहे भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई केली आणि प्रचंड पराक्रम दाखवत रावळपिंडीपर्यंत मजल मारली असं विधान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेलं आहे। दहशतवादी आणि त्यांचे आका आता सीमारेषे पारही सुरक्षित नाही असा इशाराच त्यांनी दिलेला आहे। भारत विरोधी और आतंकी संगठनों ने भारत माता के मस्तक पर हमला करके कई परिवारों के सिंदूर मिटाए थे। उन्हें भारतीय सेना ने ऑपरेशन सिंदूर के माध्यम से इंसाफ दिलाने का काम किया है। भारत आतंकवाद के खिलाफ जब भी कोई कार्रवाई करेगा तो आतंकवादियों और उनके आकाओं के लिए सरहद पार की जमीन भी सुरक्षित नहीं रहेगी। हमने केवल सीमा से सटे सैन्य ठिकानों पर ही नहीं कार्रवाई की, बल्कि भारत की सेनाओं की धमक उस रावलपिंडी तक सुनी गई जहां पाकिस्तानी फौज का हेडक्वार्टर मौजूद है। और अब पहलगाम की घटना के बाद दुनिया देख रही है कि जब भारत ने पाकिस्तान के भीतर घुसकर मल्टीपल स्ट्राइक्स की। तर भारताच्या ऑपरेशन सिंदूरनं केलेल्या हल्ल्यामध्ये पाकमधील 5 प्रमुख दहशतवाद्यांचा खात्मा झालेला आहे आणि या 5ही दहशतवाद्यांचा खात्मा करणं भारतासाठी का महत्त्वाचं होतं पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। ऑपरेशन सिंदूरमध्ये 5 टॉप कमांडर ठार। पाकमधील दहशतवाद्यांचे आका घाबरले। पाकमधील दहशतवादी फॅक्टरीज उद्ध्वस्त। भारताच्या ऑपरेशन सिंदूरची दाहकता हळूहळू समोर येऊ लागली आहे। भारतानं 7 मे रोजी पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले। आता या हल्ल्यात पाकमधील मोठे दहशतवादी मारले गेले आहेत। या टॉप 5 दहशतवाद्यांचा खात्मा भारतासाठी का महत्त्वाचा आहे पाहूया। मुदस्सर खडियन खास, मुरिदकेतल्या मरकज तैयबाचा प्रमुख, पाक लष्कराचा जवळचा दहशतवादी। अंत्यविधीला पाक सैन्यानं गार्ड ऑफ ऑनर दिला। 26/11 हल्ल्याला मुदस्सरचा पाठिंबा। हाफिज मोहम्मद जमील, दहशतवादी मसूद अझहरचा सर्वात मोठा मेहुणा। बहावलपूरमधील मरकज सुभान अल्लाचा प्रमुख। जैश ए मोहम्मदसाठी निधी संकलनात सक्रिय सहभाग। मोहम्मद युसुफ अझहर, मौलाना मसूद अझहरचा मेहुणा। जैश ए मोहम्मदसाठी शस्त्र प्रशिक्षणाची जबाबदारी। IC-814 विमान अपहरण प्रकरणामध्ये सहभाग। जम्मू आणि काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभाग। खालिद उर्फ अबू अकाशा, लष्कर ए तोयबाशी संबंधित दहशतवादी। अबूच्या अंत्यविधीला फैसलाबादमध्ये पाक लष्कराचे अधिकारी उपस्थित। अफगाणिस्तानातून शस्त्रास्त्र तस्कर। जम्मू आणि काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभाग। मोहम्मद हसन खान, जैश ए मोहम्मदचा संबंधित दहशतवादी। जैश ए मोहम्मदचा ऑपरेशनल कमांडर मुफ्ती असगर खानचा मुलगा।
जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचे समन्वय साधण्यात सक्रिय. भारतानं पाकमधील 5 प्रमुख दहशतवाद्यांचा खात्मा केल्याने भारतासाठी हे मोठं यश मानलं जात आहे. या हल्ल्यात मसूद अझहरचे 2 मेहुणे ठार झाले असले तरी भारत विरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांचे आकार मसूद आणि हाफिज सईदला शोधून त्यांचा खात्मा केल्याशिवाय भारतीय लष्कर मागे हटणार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर पाकिस्तानच्या 5 बड्या दहशतवाद्यांचा खात्मा आपण केलेला आहे, मात्र अजूनही दहशतवादाची पिलावळ तिथे ज्याचा खात्मा करणं बाकी आहे. आणि आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाकिस्तानवर जहरी टीका केलेली आहे. शस्त्रसंधी झाल्यानंतर पाकिस्तानला सुधारण्याची संधी होती, मात्र कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच राहणार. भारत आता तडजोड करणार नाही असा इशारा एकनाथ शिंदेंनी दिलाय. पाकिस्तान को ये पता है कि भारत से लड़ना आसान नहीं है. भारत से हम लड़ेंगे तो हम हारेंगे भी और हमारा नामो निशान भी मिट जाएगा. और इसलिए मैं तो कहूँगा एक कुत्ते की दुम होती है, वो सीधी नहीं होती है, टेढ़ी रहती है. तो कुत्ते की दुम सीधी नहीं होती, टेढ़ी रहती है, इसलिए उसको काटना पड़ता है. तर आपण पाहिलं, काल पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आणि पाकिस्ताननं या सामंजस्य कराराचं उल्लंघन केल्याने टीम इंडियाचा माजी स्फोटक सलामवीर वीरेंद्र सेहवाग यानं संताप व्यक्त केलेला आहे. सेहवागने यावेळेस पाकिस्तानची तुलना कुत्र्याच्या शेपटीशी केलेली आहे. सेहवागनं एक्सवर कोणत्याही कॅप्शनशिवाय एक फोटो पोस्ट केलाय, ज्यामध्ये कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच राहतं असा उल्लेख आहे. दरम्यान पहलगाम हल्ला झाल्यानंतर अभिनेते अमिताभ बच्चन यांनी 20 दिवसांनंतर कवितेतून संताप व्यक्त केलाय. या मनस्थितीवर बाबूजींच्या एका कवितेतील ओळी आठवतात. जणू काही ती मुलगी मोदींकडे गेली आणि म्हणाली, चिता की राख कर मैं मांगती हूँ सिंदूर की दुनिया, आणि त्यानंतर सिंदूर दिलं. #ऑपरेशन सिंदूर अशी एक पोस्ट यावेळेस त्यांनी लिहिलेली आहे. तर भारत पाकिस्तानमध्ये काल शस्त्रसंधी झाली, मात्र शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकड्यांनी केलं आणि त्यावरून आता ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी मोदींना खडेबोल सुनावले. पाकिस्तानला धडा शिकवण्याची संधी असताना सुद्धा माघार का घेतली असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय. तर मोदी विदेशात फिरतात, मग कोणत्या देशांनी मोदींना पाठिंबा दिला असंही राऊतांनी विचारलंय. मी आता स्पष्टपणे सांगतो, काही माघार घ्यायची गरज नव्हती. या क्षणी जेव्हा आपण एका टोकाला जाऊन पोचलेलो आहोत, तेव्हा अशा प्रकारचा अवसानघात करणं हे कोणाच्या तरी दबावाखाली कोणाला तरी फायदा पोचावा यासाठी मी युद्धबंदी जाहीर केली. म्हणतात ना, मी 180 देश फिरलो, मी 200 देश फिरलो, मिठ्या मारतात. ठामपणे या युद्धाला पाठिंबा देणारा, भारताच्या बाजूने उभा राहिलेला त्यांनी देश दाखवावा. भारत सरकार कोणाला वाचवत आहे? ट्रम्पला मध्यस्थी घालून पाकिस्तानला की लाडक्या उद्योगपतीला? भारत सरकार ट्रम्पची मध्यस्थी स्वीकारून, मुळात ट्रम्प कोण? आणि यानंतर पाहूयात भारत पाकिस्तान युद्धासंदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात. भारत आणि पाकिस्ताननी सामंजस्य करार केलेला आहे. त्यानंतर आता भारत आणि पाकचे DGMO उद्या चर्चा करणार आहेत. उद्या दुपारी 12 वाजता दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होईल. मात्र सिंधू करार आणि पाकसोबत व्यापार स्थगितच राहणार अशी भूमिका भारतानं घेतलेली आहे. पाकिस्तानसोबत शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही सैन्य दलांसोबत आज दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक घेतली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यामध्ये उपस्थित होते. या बैठकीमध्ये शस्त्रसंधीच्या निर्णयानंतर पाकिस्तानकडून झालेले हल्ले, शस्त्रसंधीचे झालेले उल्लंघन याबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे.